नमस्कार. शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हीच सांगा, अनेकदा असं होतं की नाही, आपण शेतामध्ये दिवसरात्र घाम गाळतो, राबराब राबतो, पण जेव्हा हिशोब करायला बसतो तेव्हा हातात काहीच उरत नाही. खर्च वाढतच जातो, बाजारभाव मिळेल की नाही याची काहीच खात्री नसते, आणि नफा तर सोडाच, पण केलेला खर्चही निघणं मुश्किल होऊन बसतं. जर ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली वाटत असेल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाची ठरू शकते. कारण आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे शेतकऱ्याचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतं. पण थांबा, या क्रांतीबद्दल सगळं काही जाणून घेण्याआधी एक छोटीशी आठवण. शेतीमधले असेच नवनवीन प्रयोग, फायदेशीर पिकांची सखोल माहिती आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. तर शेतकरी ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तो जो लाल रंगाचा सबस्क्राईब बटन आहे ना, तो आत्ताच दाबा आणि आमच्या परिवारात सामील व्हा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. फक्त 1 मिनिटासाठी विचार करा. एक असं पीक जे फक्त 120 दिवसांमध्ये तयार होतं आणि शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतं. स्वप्न वाटतंय ना? पण योग्य नियोजन आणि अचूक माहितीच्या जोरावर हे स्वप्न सत्यात उतरवणं पूर्णपणे शक्य आहे. ठीक आहे, चला तर मग या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया. सर्वात आधी हे समजून घेऊया की गहू, सोयाबीन, हरभरा यांसारख्या पारंपरिक पिकांच्या चक्रात आपण का अडकतो आणि वर्षानुवर्षे मेहनत करूनही आपला नफा का वाढत नाही. यालाच आम्ही म्हणतो नफ्याचा सापळा. हे बघा, फरक अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. एका बाजूला आहे आपली पारंपरिक शेती, जिथे बियाणं, खतं, मजुरी यावरचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय. पीक हातात आल्यावर बाजारात काय भाव मिळेल याची काहीही शाश्वती नाही. नफा अगदीच किरकोळ मिळतो आणि पीक तयार व्हायलाही खूप जास्त वेळ लागतो. आणि आता दुसऱ्या बाजूला पहा, अश्वगंधा शेती. इथे खर्च तुलनेने खूपच कमी आहे. ही एक औषधी वनस्पती असल्यामुळे बाजारात वर्षभर मागणी असते, त्यामुळे भाव चांगला मिळतो. नफा मिळवण्याची क्षमता प्रचंड आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक फक्त 4 महिन्यात तयार होतो. हाच तो फरक आहे जो आपल्याला एका नव्या आशेचा किरण दाखवत आहे. आणि हे मी माझ्या मनाचं नाही सांगत. हे शब्द आहेत या विषयातले तज्ज्ञ श्री पंकज पाटीदार यांचे. ते मध्य प्रदेशातील एक प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर पारंपरिक शेतीत खर्च इतका वाढला होता की कमाई शून्य झाली होती. पण अश्वगंधाचा बाजारभावही चांगला आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिचं मूळ, पानं, बिया म्हणजे संपूर्ण झाड, ज्याला पंचांग म्हणतात, ते विकलं जातं. काहीच वाया जात नाही. हे गणित आणखी सोपं करण्यासाठी हा आकडा बघा. गव्हाला साधारणपणे प्रति क्विंटल 2500 ते 2700 रुपये भाव मिळतो. आता समजा एकरी 15-20 क्विंटल उत्पादन झालं तरी किती पैसे बनतात? 40-50 हजार रुपये. पण यातून पेरणीचा, खतांचा, काढणीचा खर्च वजा केल्यावर हातात काय उरतं? हाच तो खरा प्रश्न आहे जो प्रत्येक शेतकऱ्याला रात्री झोपू देत नाही. पण याच समस्येवर एक जबरदस्त उत्तर म्हणून समोर येतं अश्वगंधा. चला आता या आशेच्या मुळाबद्दल आणि ज्या शेतकऱ्याने गेल्या अनेक वर्षांपासून याच्या लागवडीमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे त्या पंकज पाटीदार यांच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊया. पंकजजी काही एका रात्री तज्ज्ञ बनलेले नाहीत. त्यांनी 2019 मध्ये म्हणजे आजपासून जवळपास 5-6 वर्षांपूर्वी पारंपरिक पिकांना कंटाळून फक्त 2 एकरवर हा प्रयोग सुरू केला. या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले, सुरुवातीला चुका केल्या, त्यातून शिकले आणि आज ते 5 एकरवर यशस्वीपणे ही शेती करत आहेत. त्यांचा हा अनुभवच आपल्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरणार आहे. तर मग एवढी सगळी पिकं सोडून अश्वगंधाच का? कारण हे आहे तिहेरी उत्पन्नाचा मॉडेल. इतर पिकांमध्ये काय होतं? फक्त मुख्य उत्पादन विकलं जातं आणि बाकीचा भाग कचरा म्हणून फेकून दिला जातो. पण इथे तसं नाही. एक, याची मुळं विकली जातात, ज्यातून मुख्य आणि सर्वात जास्त उत्पन्न मिळतं. 2, याचं बियाणं दुसऱ्या शेतकऱ्यांना विकून तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. आणि 3, मुळं आणि बिया काढल्यानंतर उरलेला झाडाचा भाग म्हणजे पंचांग, तोही विकला जातो. म्हणजे अक्षरशः 0% वेस्टेज. चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ज्यांनी अश्वगंधाची लागवड करायचं मनाशी पक्क ठरवलं आहे त्यांच्यासाठी ही एक संपूर्ण ब्ल्यूप्रिंट आहे. कागद पेन घ्या किंवा हा भाग सेव्ह करून ठेवा, कारण लागवड नेमकी कशी करायची याची सविस्तर आणि सोप्या टप्प्यांमध्ये माहिती आपण आता घेणार आहोत. सुरुवात होते शेताच्या तयारीपासून आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे खोल नांगरणी. हे लक्षात घ्या की अश्वगंधा हे मुळांचं पीक आहे. जितकी खोल नांगरणी होईल तितकी मुळं जमिनीत खोलवर जातील, त्यांची लांबी वाढेल आणि जितकी मुळं लांब तितकं वजन जास्त, म्हणजेच नफा जास्त. सोपं गणित आहे. नांगरणी झाल्यावर प्रति एकर 2 ते 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट SSP, 1 बॅग DAP, 1 बॅग पोटॅश आणि 10 किलो सल्फर जमिनीत टाका.
खत टाकल्यावर ते व्यवस्थित मिसळण्यासाठी पुन्हा एकदा मशागत करा आणि शेवटी पाटा फिरवून शेत पेरणीसाठी सपाट आणि तयार करा. याची पेरणी कधी करायची तर जून महिन्यापासून ते जानेवारीपर्यंत कधीही पेरणी करता येते. ज्या भागात पाऊस कमी पडतो तिथे पावसाळ्यातही लागवड करणं शक्य आहे. पण इथे पंकजजी एक महत्वाची गोष्ट सांगतात. त्यांच्याकडे चिकण माती आहे, त्यामुळे पावसाळ्यात चिखलामुळे मजुरांना काम करणं कठीण होतं, म्हणून ते पावसाळ्यात लागवड टाळतात. म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार आणि स्थानिक हवामान बघून योग्य वेळ निवडणं महत्वाचं आहे. शेत तयार झाल्यावर त्यात लहान लहान वाफे किंवा क्यारी तयार करा. मग प्रति एकर 10 किलो बियाणे हाताने शक्य तितके सारखे फेका. बियाणे टाकल्यावर लगेचच पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. हे झालं पहिलं पाणी. दुसरं पाणी साधारणपणे 7व्या दिवशी द्यावं लागतं. पण इथे लक्ष द्या, जर जमीन रेताड असेल तर ती पाणी लवकर शोषून घेते, त्यामुळे 4थ्या किंवा 5व्या दिवशीच पाणी द्यावं लागेल. ह्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसामध्ये बियाणं व्यवस्थित उगवून येईल. आता नवीन शेतकऱ्यांच्या मनात येणाऱ्या स्वाभाविक भीतीवर बोलूया. पीक तर लावलं, पण मनात धाकधूक असतेच. पिकावर काही रोग आला तर काय, लागवडीत काही चूक झाली तर? अजिबात घाबरण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक संभाव्य समस्येवर स्पष्ट आणि सोपे उपाय उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे. नवीन शेतकरी सर्वात मोठी चूक कुठे करतात ते पाहूया. आपल्याला गहू सोयाबीनची सवय असते. झाडाची हिरवीगार पानं वाढलेली बघायची सवय असते. अश्वगंधाची पानं हळू वाढताना दिसली की वाटतं पिकाची वाढ खुंटलीये आणि आपण देतो भरमसाठ युरिया. पण इथेच सगळं गणित चुकतं. लक्षात ठेवा, अश्वगंधा हे मुळांचं पीक आहे, पानांचं नाही. जास्त युरियामुळे सगळी ताकद पानांमध्ये जाते आणि मुळांची वाढ थांबते, ज्याला स्थानिक भाषेत माल कमी बसतो असं म्हणतात. एक नियम लक्षात ठेवा, गरज वाटल्यास प्रति एकर जास्तीत जास्त 30 किलो युरिया, त्यापेक्षा एक दाणाही जास्त नाही. आता रोगांबद्दल बोलूया. यात तसा कोणताही मोठा किंवा खर्चिक रोग येत नाही, पण एक धोका आहे, तो म्हणजे काळी माशी. हा एक प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे, जो पीक साधारणपणे 45 ते 60 दिवसांचं झाल्यावर दिसू शकतो. पण यातली चांगली गोष्ट ही आहे की यावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं आणि एकदम स्वस्त आहे. आणि हा आहे त्याचा अचूक आणि खात्रीशीर फॉर्म्युला. लिहून घ्या. एका 15 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅम मँकोझॅब नावाचं बुरशीनाशक घ्या. त्यात 40 मिली क्लोरपायरिफॉस नावाचं कीटकनाशक आणि मुळांच्या चांगल्या वाढीसाठी 70 ते 100 ग्रॅम पोटॅशियम टाका. फक्त हे 3 घटक एकत्र करून फवारणी करा. बस. या व्यतिरिक्त इतर कोणतीही महागडी औषधं किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स देण्याची अजिबात गरज नाही. वा, पेरणी झाली, पीक वाढलं, रोगांवर नियंत्रण मिळवलं. आता आपण प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सर्वात आनंददायक टप्प्यात आलो आहोत, म्हणजेच केलेल्या मेहनतीचं फळ मिळवण्याची वेळ आली आहे. पीक कसं काढायचं आणि ते बाजारात प्रभावीपणे कसं विकायचं हे आता समजून घेऊया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा सगळा प्रवास आहे फक्त 120 दिवसांचा. बरोबर 4 महिन्यात पीक काढणीला तयार होतं. अनेक पारंपरिक पिकांच्या तुलनेत हा कालावधी खूपच कमी आहे. याचा अर्थ आपल्या पैशांचं चक्र लवकर फिरतं. पीक तयार झाल्यावर प्रत्येक झाड काळजीपूर्वक हाताने उपटून घ्यावं लागतं. त्यानंतर मूळ आणि वरचा भाग कापून वेगळा करायचा. ही मुळं 8 ते 10 दिवस कडक उन्हात वाळवावी लागतात, जोपर्यंत त्यातील सगळा ओलावा निघून जात नाही. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे प्रतवारी किंवा ग्रेडिंग. वाळलेल्या मुळांना त्यांच्या जाडीनुसार A, B, C अशा ग्रेडमध्ये विभागणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच तुम्हाला चांगला भाव मिळण्यास मदत होते. हे चित्र बघा. प्रतवारी केल्याने काय जादू होते ते यातून स्पष्ट दिसतं. जी सर्वात जाड उत्तम प्रतीची मुळं आहेत, म्हणजे ग्रेड A, त्यांना बाजारात सर्वात जास्त भाव मिळतो. मध्यम मुळांना ग्रेड B थोडा कमी आणि पातळ मुळांना ग्रेड C सर्वात कमी भाव मिळतो. जर तुम्ही सगळी मुळं एकत्र करून विकली तर तुम्हाला एक सरासरी किंमत मिळते. पण प्रतवारी केल्यामुळे तुमचा एकूण नफा लक्षणीयरित्या वाढतो. हाच तो फरक आहे जो एक हुशार शेतकरी आणि सामान्य शेतकरी यांच्यात असतो. पीक तयार आहे, प्रतवारी झाली, पण विकायचं कुठे? यासाठी भारतात 2 प्रमुख बाजारपेठा आहेत. एक मध्य प्रदेशातील निम्मच, जी औषधी वनस्पतींची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते, आणि दुसरी दिल्लीतील खारी बावली. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जसजसं तुमच्या परिसरात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते, तसतसे स्थानिक व्यापारीसुद्धा थेट शेताच्या बांधावर माल खरेदी करण्यासाठी येतात, ज्यामुळे तुमचा वाहतुकीचा खर्चही वाचतो. आणि आता आपण त्या क्षणी आलो आहोत ज्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत होते. आकडेवारी. एका एकरातून किती नफा मिळू शकतो याचं स्पष्ट आणि सोपं गणित आता आपण मांडणार आहोत. आपण अगदी कमीत कमी आणि वास्तववादी अंदाज घेऊया.
समजा एका एकरात फक्त 6 क्विंटल मुळांचं उत्पादन झालं आणि बाजारभाव 30,000 रुपये प्रति क्विंटल मिळाला. तरीसुद्धा फक्त मुळांपासून मिळणारं उत्पन्न होतं 1,80,000 रुपये. आणि लक्षात घ्या, यात अजून बियाणे आणि पिंचांग यांचं उत्पन्न आपण जोडलेलंच नाही. हा अगदी कमीत कमी अंदाज आहे, जेणेकरून अपेक्षा वास्तववादी राहतील. पण हा तर झाला अगदी कमीत कमी अंदाज. पंकज पाटीदार यांच्यासारखा अनुभवी शेतकरी जो योग्य पद्धतीनं शेती करतो त्याला एका एकरात 10 क्विंटलपर्यंत उत्पादन आरामात मिळतं. आता विचार करा, जर 6 क्विंटलमध्ये इतका नफा आहे तर 10 क्विंटलमध्ये तो आकडा कुठे जाऊन पोचेल? तर मग तो 8 लाखांचा आकडा कसा गाठायचा जेव्हा मुळांचं उत्पादन 10 क्विंटलपर्यंत पोहोचतं? तुम्ही उत्तम प्रतवारी करून चांगला भाव मिळवता, बियाण्यांची चांगली विक्री होते आणि पंचांगालाही चांगला भाव मिळतो, तेव्हा हे शक्य होतं. पंकजजींनी 2019 साली पंचांग तब्बल 70 रुपये किलोने विकलं होतं. जर बाजाराची आणि नशिबाची साथ मिळाली तर हा आकडा अशक्य नाही. हे आहे उत्पन्नाचं एकत्रीकरण. पण थांबा, या सगळ्या सोनेरी प्रवासात एक सर्वात मोठा धोका आहे, आणि तो शेतात नाही, तो आहे बियाण्यात. जर सुरुवातीलाच तुम्हाला मिळालेलं बियाणं बनावट किंवा कमी प्रतीचं निघालं तर तुमची सगळी 4 महिन्यांची मेहनत, खर्च आणि वेळ वाया जाईल. मग प्रश्न उरतो की नवीन शेतकऱ्याने विश्वासार्ह आणि उच्च गुणवत्तेचं बियाणं कुठून मिळवायचं? आणि याचं उत्तर आहेत स्वतः पंकज पाटीदार. ते फक्त शेतीच करत नाहीत, तर स्वतःच्या शेतातील चेम्पो जातीच्या उत्तम प्रतीच्या बियाणांचा पुरवठा संपूर्ण भारतात करतात. त्यामुळे ज्यांना सुरुवात करायची आहे ते थेट एका अनुभवी आणि विश्वासार्ह व्यक्तीकडून बियाणं मिळवू शकतात. म्हणजे तुमची सुरुवातच योग्य आणि सुरक्षित होईल. तर हा होता अश्वगंधा शेतीचा संपूर्ण प्रवास. पारंपरिक शेतीच्या नफ्याच्या सापळ्यातून बाहेर पडून आर्थिक प्रगती करण्याचा हा एक उत्तम आणि सिद्ध झालेला मार्ग आहे. अशाच फायदेशीर शेतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी शेतकरी ज्ञान चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल अशीच सविस्तर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.